हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चला, आज आपण पाहणार आहोत चिकन ही रेसिपी. तर बघा, आपल्याला इथे चिकन स्वच्छ असं धुवून त्याला आपल्याला काही मसाल्यामध्ये छान असं कोट करून घ्यायचं आहे. तर बघा, त्या मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लाल तिखट, थोडंसं मसाला तिखट, हळद, मीठ, थोडंसं आपल्याला दही ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हवं तर तुम्ही दही पण ॲड करू शकता किंवा लिंबू पण. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आणि आपल्याला हे सर्व मसाले कोट करून मॅरिनेट करायला आपल्याला एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, छान असं प्लेट झाकून. आणि पाहू शकताय तुम्ही, अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले छान असं त्या चिकनला कोट होतील. आणि दुसरीकडे आपल्याला कढाई गरम करून त्यामध्ये थोडेसे गरम मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे इलायची, एक तेजपत्ता आणि 2 लवंग. आणि नंतर आपल्याला कांदा भरपूर असा उभ्या शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला खूप सारं असं ब्राऊन करायचं आहे कांदा. हे पहा, अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला चिकन ॲड करायचं आहे यामध्ये. तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही लिंबू पण यामध्ये ॲड करू शकता. आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, छान असं स्टीम छान मिळेल इथपर्यंत चिकन छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. किती छान असा मसाला कोट झालेला आहे चिकनला, हो की नाही? तुम्ही पाहू शकताय. हे पहा, त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे, छान असं परतून झाल्यानंतर आणि तिखट तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन थोडं टाकलं तरी चालेल. आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा, आणि चिकन शिजायला काही वेळ लागत नाही. एकदा स्टीम छान मिळाली की खूप लवकर असं शिजून जातं. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला ॲड करायचा आहे, मसाला तिखट. हे पण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे. मी इथे थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवत आहे चिकन. तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही सुक्कं पण ठेवलं तरी चालणार आहे. बऱ्याच जणांना ग्रेव्हीमध्ये चिकन आवडत नाही, सुक्कंच चिकन खायला आवडत असतं. हे पाहू शकता तुम्ही किती छान असं ऑइल सुटलेलं आहे. हे पहा, यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. जवळपास आता आपलं चिकन शिजलेलं आहे.
हे पहा, तुम्ही पाहू शकताय थोडंसं प्रेस केलं तर मऊ असं होत आहे. हे पहा. जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा, लाईक करा, कमेंट्स करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. आणि छान असं आपल्याला कोथिंबीर वगैरे टाकायचं आहे. हे पहा, आपलं चिकन आता रेडी आहे. तर तुम्हाला आवडलं की नाही हे नक्की सांगा. हे पहा, शिजलेले आहे बऱ्यापैकी. हे पहा, पाहू शकताय तुम्ही मऊ असं झालेलं आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.